सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त हत्तूर आणि मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून पाहणी। यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद। नागपूर विभागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 447 कोटी रुपये मंजूर। मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बुलढाण्याच्या मेहकरमधील भूखंड घोटाळा प्रकरण दिग्गजांसह अनेकांचे 58 भूखंड रद्द। एनए करताना नगरविकास विभागाची परवानगी घेतलीच नसल्याचं समोर। सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूरमध्ये खंडपीठ तयार करा। नागपूरमध्ये खंडपीठ तयार करण्याचे सरन्यायाधीशांना निवेदन। सर्वोच्च न्यायालयाचं विकेंद्रीकरण केल्यास नागरिकांना मिळणार दिलासा। 1 डिसेंबरपासून तंत्रज्ञानाच्या आधारे देशव्यापी व्याघ्र गणना सुरू होणार। 3 टप्प्यांमध्ये प्रक्रिया राबवली जाणार। मे 2026 पर्यंत व्याघ्र गणनेची प्रक्रिया चालणार। जागतिक व्याघ्र दिनी देशातील वाघांची संख्या जाहीर केली जाणार। कोकणात पावसानं विश्रांती घेताच थंडीची चाहूल। मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी धुक्याची चादर। धुक्यामुळे निवळी घाटापासून कशेडी घाटापर्यंत वाहनांचा वेग मंदावला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं कोल्हापुरातील पंचगंगा घाट 51,000 दिव्यांनी उजळला। पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा। फटाक्यांच्या आतषबाजीसह पंचगंगा घाटावर आकर्षक रांगोळ्या आणि पारंपरिक सजावट।